तर इकडे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या 63 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 126 पंचायत समितीच्या वॉर्डांसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडतेय। एकूण या ठिकाणी 9 ठिकाणी मतमोजणी केंद्र असणार आहेत। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही अतिशय अस्तित्वाची अशी लढाई आहे। महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये एक नंबरचा जो पक्ष ठरला होता भाजप, तो जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा मुसंडी मारतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि सोबतच महानगरपालिकेमध्येच 2 नंबरचा पक्ष ठरलेला आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एंट्री करणाऱ्या MIM पक्षानं अगदी पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा उमेदवार उतरवलेत आणि त्यामुळेच आता त्यांचं खातं उघडतं का हे मात्र पाहावं लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 63 जागांचा निकाल आज लागेल, तर 9 पंचायत समितींच्या 126 वॉर्डचा निकालही लागेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, काय चित्र असू शकतं? प्रज्ञा, नक्कीच दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आपण जर बघितलं तर सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचे पुत्र अंबई गटातून उभा आहे। पाचोडला आपण विचार केला तर संदीपान भुमरे जे खासदार आहे त्यांचा पुतण्या रिंगणात उभा आहे। काही ठिकाणी माजी आमदार आहे, त्यांच्या पत्नी उभा रिंगणात आहे। काही ठिकाणी त्यांचे नातेवाईक आमदारांचे रिंगणात आहे। त्यामुळे एकंदरीत संभाजीनगरच्या अनेक ठिकाणी प्रतिष्ठेची लढाई आहे। मतदानाला म्हणजे मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार आहे। आपण शासकीय तंत्र निकेतन या मतमोजणी केंद्रावर आहे। त्या ठिकाणी आपण बघतोय की सगळ्यांच्या आय कार्ड बघून आणि सगळी सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। आपण संभाजीनगरचा विचार केला तर प्रचंड राडा गोंधळाचं वातावरण आपल्याला यापूर्वी पाहायला मिळतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खबरदारी पोलीस घेताना पाहायला मिळतात। संभाजीनगरमध्ये 63 जिल्हा परिषदेच्या जागा, 126 पंचायत समितीच्या जागा यासाठी मतदान झालेलं होतं आणि त्याचा निकाल आज हाती येणार आहे। त्यामुळे राजकीय दृष्ट्या शिवसेनेचा बालकिल्ला नेहमी राहिलेल्या या संभाजीनगरमध्ये यावेळी कुणाची सत्ता येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भाजप देखील गेल्या 2 निवडणुकीमध्ये मुसंडी मारताना पाहायला मिळते। भाजपचं काय चित्र असणार आहे आणि विशेष म्हणजे MIM ज्याने 33 जागा महानगरपालिकेत निवडून आलाय, त्यांनी जिल्हा परिषद देखील उमेदवार पहिल्यांदा उभे केलेले आहेत, त्यांचं खातं उघडतं का? या सगळे राजकीय गणित महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यासाठी आता काही वेळातच मतमोजणी केंद्रात ज्या EVM मशीन्स आहे त्या खोलल्या जाणार आहे आणि मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।